morning. Hello dear students. Welcome to Sir Academy of Science Karad. What we are looking electrostatics topic. Yesterday's lecture we have seen the revision of 11th standard, which we are going to see the applications of Gauss laws. Okay. Now what was Gauss law? I have explained in yesterday's lecture. Okay. If you have not understood, then please go to the 11th standard textbook. You have to read the Gauss theorem quite nicely so that you can understand what the equation it is and what we are proving in it. Okay. So today we are going to learn about the application of Gauss law. Before going to application of Gauss law, I will remind you what is the formula for Gauss law, what is the electric flux. Okay. So let us come to the point. First point we see electric flux. What is electric flux? Electric flux which is denoted by phi. Which is denoted by phi. काय करायचं आपल्याला फाय पहिल्यांदा बघायचं. फायचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला आता हे इक्वेशन माहित आहे. व्हॉट इज फाय? तर फाय इज नथिंग बट इंटिग्रेशन, क्लोज्ड इंटिग्रल ऑफ E वेक्टर डॉट ds वेक्टर और dA वेक्टर. And what is dA or ds? It is the surface area of a conductor, surface, anything, okay, which you are going to consider whatever it may be. Suppose this is phi electric flux. Electric flux is equal to closed integral of E vector dot ds vector. What is E? Is the electric field intensity. And what is ds? Ds is the surface area. Now for D, what we are denoting here? We are denoting it is a small surface area. Now let us consider how this equation is getting. Suppose this is the uniform electric field. पहिल्यांदा तुम्ही काय करा, एक इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर करा. आणि ती इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे? तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर करा. ओके. मग मी काय करतो, इथं एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर करतो. दिस इज द सरफेस एरिया. ओके. हा तुम्ही सरफेस एरिया कन्सिडर केला. मग आता हा सरफेस एरिया कसा आहे, तर त्याचा प्लेन जर तुम्ही कन्सिडर बघितला, त्याचा प्लेन त्या इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. हाऊ इट इज परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड. मग स्टेटमेंट काय सांगतोय बघा फ्लक्स साठी. द इलेक्ट्रिक फील्ड किंवा द इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन, पासिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. मग आता किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स त्याच्यामधून पास होतील तो म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. म्हणजे सपोज मी जर इथं फाय म्हणलं, मग आता फायचं इक्वेशन मला किती मिळणार आहे. आता इथं हा जर प्लेन सरफेस एरिया मी जर कन्सिडर केला आणि ह्याला मी जर म्हणलं ds, लेट ds बी द सरफेस एरिया ऑफ दिस प्लेन किंवा ऑफ दिस कंडक्टर. मग हा जो कंडक्टर आहे त्याचा एरिया किती घेतलाय मी ds कन्सिडर केलाय. मग आता ह्या प्लेन मधून इलेक्ट्रिक फील्ड पास होते. मग इलेक्ट्रिक फील्ड कशी पास होते? परपेंडिक्युलर पास होते. ठीक आहे. प्रत्येकाचा अँगल बघितलं तर तुम्हाला 90 डिग्री मिळेल. मग टोटल इलेक्ट्रिक लाइन्स पासिंग थ्रू द गिवन एरिया, दिलेल्या एरियामधून किती लाइन्स पास झाले, तर 1 2 3 4. मग फाय इज इक्वल टू हाऊ मच? फाय इज इक्वल टू 4. दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिक फ्लक्स. सपोज दिस इज द सरफेस एरिया. लेट अस कंसिडर दिस आर द ds. And if I see the electric field, which is passing through the given surface is how much? आता इथं पण 4 होते, इथं पण 4 लाईन्स ऑफ फोर्स आहेत. ठीक आहे. पण सरफेस एरिया मधून हे चारही पण लाईन्स त्यामधून ट्रॅव्हल करतात. पण इथं जर बघितलं ह्या सरफेस एरियासाठी किती लाईन्स पास होतात, तर फक्त 2च पास होतात. इकडचा एक आणि इकडचा एक तो त्याच्या बाहेरून जातोय, त्याच्यामधून जातोय का? नाही जात. मग इथं जर फ्लक्स जर आपण बघितला तर इथं फ्लक्स मला किती मिळणार आहे, तर फाय इज इक्वल टू 2. दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिक फ्लक्स. व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स passing perpendicular to the given surface area, passing perpendicular to the given surface area is called as electric flux. And what is the equation for electric flux? Electric flux is equal to closed integral E vector dot ds vector. Okay. मग आता काही वेळेला आता हा डॉट प्रोडक्ट आहे, ज्यावेळेला तुम्ही हा वेक्टर फॉर्म त्यावेळेला काढणार तर त्यावेळेला तुम्हाला इक्वेशन काय मिळेल, तर हे इक्वेशन तुम्हाला असं मिळेल, विच इज इक्वल टू E dot ds cos theta. मग आता हा cos theta तुम्हाला कसा मिळतोय, तर इथंच बघा. तर आता एक इथं फिगर ड्रॉ करतो.
आता मी जर असं म्हटलं की हा सरफेस एरिया तुमचा असा आहे, ओके, हा सरफेस एरिया आहे, ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड तुमची आहे तिकडे, ही इलेक्ट्रिक फील्ड, ही इलेक्ट्रिक फील्ड आणि ही इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड, ओके. आता इथं जर बघितलं, आता ह्या सरफेस एरियाचा मला एक वेक्टर मिळणार आहे, वेक्टर. आता एरिया का असतो, एरिया इज इन द वेक्टर फॉर्म, ठीक आहे. मग आता ज्या वेळेला मी एरिया कन्सिडर करतो तर त्याचा वेक्टर मी कसा घेणार, सपोज हा जर एरिया मी जर कन्सिडर केला, सपोज दिस इज द डीएस एरिया, ओके. मग ह्याचा वेक्टर कुठं असणार आहे, वेक्टर म्हणजे ह्याला बरोबर परपेंडिक्युलर, म्हणजे थोडक्यात त्याचा नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, तर हा झाला त्याचा एरिया वेक्टर. सपोज मी जर डीएस कन्सिडर केलाय ना, तर हा असणार आहे आपला डीएस वेक्टर, ठीक आहे. म्हणजे नॉर्मल म्हणण्यापेक्षा मी त्याला डीएस वेक्टर म्हणतो. म्हणजे जो प्लेन किंवा जो एरिया कन्सिडर करताय त्याला जो परपेंडिक्युलर तुम्ही जी लाईन ड्रॉ करणार त्याला आपण काय म्हणतोय, एरिया वेक्टर. मग आता एरिया किती आहे आपला डीएस, मग डीएस चा वेक्टर, ठीक आहे. मग आता मी जर ह्याला एरिया वेक्टर जर बघितला, सपोज दिस इज द एरिया वेक्टर डीएस वेक्टर, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, व्हाट विल बी द इक्वेशन. सो देयरफॉर इफ यू विल सी इलेक्ट्रिक फील्ड अँड डीएस वेक्टर, दे बोथ आर पॅरलल विथ इच अदर. मग दोघं पण पॅरलल असल्यामुळं अँगल किती मिळाला, तर अँगल मिळाला थिटा इक्वल टू 0, अँगल मिळाला थिटा इक्वल टू 0. मग देयरफॉर cos 0 ची व्हॅल्यू पुट केली तर cos 0 इज इक्वल टू 1, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, E डॉट ds, E डॉट ds. पण आता cos थिटा कसा मिळाला ते पण आपल्याला बघायचं ना. मग आता सपोज हा सुरुवातीला परपेंडिक्युलर होता, आता मी त्याला कसा केला, आता त्याला इन्क्लाइंड मध्ये केला. इन्क्लाइंड मध्ये केल्यामुळे आता फील्ड ऍज इट इज आहे. जर इथं फील्ड बघितली तर इथं पण फील्ड तुम्हाला ऍज इट इज आहे, एका डायरेक्शनलाच आहे, पर्टिक्युलर युनिफॉर्म मध्ये आहे. पण हा प्लेन जो कन्सिडर केलाय किंवा एरिया जो कन्सिडर केलाय तो परपेंडिक्युलर आहे का, तर नाही, तो इन्क्लाइंड मध्ये, ठीक आहे. मग आता ह्याचा एरिया वेक्टर जर बघायला गेलो तर ह्याचा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तुम्हाला असा मिळेल, म्हणजे ह्याचा एरिया वेक्टर मला इकडे मिळेल, ओके. मग आता एरिया वेक्टर तुम्हाला इकडे मिळतोय, इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला इकडे मिळतोय, पण दोघांच्या मध्ये जो काय अँगल क्रिएट झाला तो अँगल म्हणजे किती, थीटा. मग थोडक्यात काय, ह्या इलेक्ट्रिक फील्ड साठी तुम्हाला दोन कॉम्पोनंट मिळाले, एक म्हणजे या बाजूला एक कॉम्पोनंट मिळाला, एक म्हणजे या बाजूला कॉम्पोनंट मिळाला, ठीक आहे. मग इकडचा कॉम्पोनंट काय असणार आहे, इकडचा कॉम्पोनंट मिळणार तुम्हाला E sin थीटा आणि इकडचा मिळेल तुम्हाला E cos थीटा. मग आता इक्वेशन तुमचं काय मिळणार आहे, अलॉंग वेक्टर डीएस काय मिळेल, तर E ds cos थीटा. आलं का इक्वेशन, समजलं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इक्वेशन cos थीटा असं मिळतं, परपेंडिक्युलर जर तो असेल, प्लेन जर परपेंडिक्युलर असेल म्हणजे इथला अँगल तुम्हाला किती मिळेल, थीटा इज इक्वल टू 0. सपोज हा जर तुम्हाला असा मिळाला सरफेस परपेंडिक्युलर झाला तर हा काय झाला तुम्हाला बरोबर परपेंडिक्युलर विथ एरिया वेक्टर. मग आता ही जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर ह्याच्यामधला अँगल किती मिळेल, 90. मग cos 90 इज इक्वल टू 0. मग टोटल फ्लक्स मला किती मिळणार त्यावेळेला, इक्वल टू 0. हे कधी मिळणार, ज्या वेळेला त्या प्लेन सरफेसचा किंवा दिलेला एरियाचा एरिया वेक्टर त्या इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल त्यावेळेला. म्हणजे हा जो थीटा आहे, थीटा लाइज बिटवीन E अँड ds, म्हणजे E वेक्टर अँड ds वेक्टर. ह्या दोघांच्या मधला अँगल काय आहे, तर हा थीटा. जिथं तुम्हाला E वेक्टर आणि ds वेक्टर मधला जो अँगल मिळेल त्या अँगलला आपण म्हणतो थीटा, आणि तो अँगल जर तुम्हाला 90 डिग्री मिळाला तर तुम्हाला फ्लक्स किती मिळणार आहे, 0. मिळालं का, काल इक्वेशन. तर दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय E इज इक्वल टू E वेक्टर डॉट ds वेक्टर. नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे, ओके. रब करतोय मी, रब करतोय. तसंच गॉस लॉचं इक्वेशन आठवतंय का बघा बरं. गॉस लॉचं इक्वेशन काय दिलं आपण सॉल्व्ह करून, ते डायरेक्टली इक्वेशन सांगतो मी. फाय इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन नॉट. फाय इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन नॉट. हे गॉस लॉचं इक्वेशन आहे, गॉस लॉ, ठीक आहे. गॉस लॉचं इक्वेशन आहे फाय इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0. नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन, ठीक आहे.
आता हे जे गॉस लॉचं इक्वेशन घेतोय तिथं आपण काय कन्सिडर करतो रे, तिथं आपण त्या चार्जेसला म्हणजे त्या कंडक्टर सरफेस वरती किंवा एखादा कंडक्टर आपण ज्या वेळेला घेतोय आणि त्या कंडक्टरवरती जर चार्जेस तुम्हाला असतील तर त्याचा आपल्याला गॉसियन सरफेस घ्यायचा आहे. ओके, मग आता ते मी एक्सप्लेन करतो तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा दोन्ही इक्वेशन्स. phi is equal to q upon epsilon 0 and phi is equal to closed integral E vector dot ds vector. ठीक आहे, आता ऍप्लिकेशन नंबर 1 हेडिंग दिले बघा, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. पहिला ऍप्लिकेशन आहे, तो पहिला ऍप्लिकेशन काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय आला, ई आला, बरोबर. ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल ऑर हॉलो स्फिअर. म्हणजे तुम्ही स्पेरिकल शेल घेऊ शकता किंवा तुम्ही स्फिअर कन्सिडर करता. मग तो स्फिअर कसा आहे, हॅलो मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आता ही फिगर अशी मिळते. इथं मी काय करतो, एक स्फिअर कन्सिडर करतो, त्याचा सेंटर पॉइंट ओ कन्सिडर केला. सेंटर पॉइंट ओ आणि ह्या ओ पासून ह्याचा रेडियस म्हणजे कॅपिटल आर. कन्सिडर ए स्फिअर ऑफ रेडियस आर विथ सेंटर पॉइंट ओ. आता ह्या स्फिअरला आता कंडक्टिंग स्फिअर असल्यामुळे काय होणार आहे बघा. आता एक तर युनिफॉर्मली चार्ज म्हणले, चार्ज म्हणलं कंडक्टर आला. मग आता कंडक्टर वरती ज्यावेळेला तुम्ही चार्जेस देताय तर तो चार्जेस कुठे येणार, चार्जेस विल ऑल रिसाइड ऍट द सरफेस. तो आत राहणार आहे, तो सरफेसला येणार. ठीक आहे, म्हणजे हा चार्ज तुम्हाला कुठं बघायला मिळेल, ऑन द सरफेस. चार्ज कुठं बघायला मिळेल तुम्हाला, ऑन द सरफेस. सो दिस काइंड ऑफ डायग्राम विल बी डन फॉर दिस पॉइंट. ओके, आता बघा what we have to do, we have to find electric field intensity. Where you have to find intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. म्हणजे तुम्ही शेल कन्सिडर करा किंवा स्फिअर कन्सिडर करा, दोन्ही तुम्हाला एक सारखेच डायग्राम बघायला मिळतील. ठीक आहे, म्हणजे आता मी एक स्फिअर कन्सिडर केलाय, हॉलो स्फिअर आहे. म्हणजे आत चार्जेस मिळणार आहेत का, आत चार्जेस मिळणार आहेत. चार्जेस कुठे असणार आहेत, ऑन द सरफेस. ठीक आहे, आता आपल्याला जर इंटेन्सिटी काढायची असेल, आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू गॉस लॉ आपल्याला त्याला गॉसियन सरफेस घ्यायचा आहे. मग गॉसियन सरफेस म्हणजे काय, दिले सपोज हा जर कंडक्टर असेल, हा आता कंडक्टर आहे, याच्यावरती चार्ज आहे. ठीक आहे, याच्यावरती चार्ज आहे. मग आता काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू गॉसियन सरफेस. मग गॉसियन सरफेस काय सांगतोय, यू हॅव टू क्लोज द सरफेस ऑफ चार्जेस. म्हणजे कुठला सरफेस तुम्हाला क्लोज करायचा आहे, ज्या सरफेस वरती चार्जेस आहेत त्या सरफेसला तुम्हाला क्लोज करायचं आहे. म्हणजे ही जी डायग्राम मी ड्रॉ केली, म्हणजे त्या आउटरला अजून एक सर्कल ड्रॉ केला किंवा स्फिअर दिसतोय, हा सरफेस म्हणजे तुम्हाला मिळेल गॉसियन सरफेस. म्हणजे ह्या सरफेसला काय केलं, त्या सरफेसने ह्या चार्जेसला क्लोज करून घेतलं. इक्वेशन काय आहे, व्हॉट इज आवर इक्वेशन, phi इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल. क्लोज केला का त्याला, ठीक आहे, क्लोज्ड इंटिग्रल ई वेक्टर डॉट डीएस वेक्टर. आता डीएस वेक्टर कुठे कन्सिडर करायचा आहे, डीएस वेक्टर ऑन गॉसियन सरफेस. डीएस वेक्टर ऑन गॉसियन सरफेस म्हणजे मी तो इथं कन्सिडर करू शकतो, हा डीएस होऊ शकतो, इथं कन्सिडर करू शकतो, इथं डीएस होऊ शकतो. म्हणजे ह्या सरफेस वरती कुठेही पॉइंट जरी कन्सिडर केला तुम्ही, तिथं तो एरिया सरफेस तुम्ही कन्सिडर करू शकता. तो म्हणजे किती, डीएस. ठीक आहे, मग तसंच मला इथं करायचं आहे. मग आता इथं मी काय केलं, एक गॉसियन सरफेस ड्रॉ केला. म्हणजे आता मला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायचं आहे. कुठं फाइंड करायचं आहे, तर असं करूया आपण, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी. इथं मी एक पॉइंट कन्सिडर केलेला आहे आणि ह्याचा डिस्टन्स म्हणजे स्मॉल आर. त्याचा डिस्टन्स म्हणजे किती, स्मॉल आर. म्हणजे ओ पासून पी चा डिस्टन्स किती आहे, स्मॉल आर. आणि या पॉइंट पी वरती आपल्याला इंटेन्सिटी काय करायचंय, इंटेन्सिटी फाइंड करायचंय. वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी at a distance r from point O such that for uniform charge spherical shell or hollow sphere. आता इथं तुम्हाला काय करायचं, त्या पॉइंट P ला धरून, म्हणजे O पॉइंट पासून P चा डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, तो किती आहे, स्मॉल r आहे. मग तो रेडियस कन्सिडर करून मला काय करायचं आहे, मला इथं गॉसियन सरफेस मला ड्रॉ करून घ्यायचं आहे. हा
हा केला मी गॉसियन सरफेस. ओके, इथं मी लिहितो गॉसियन सरफेस. ठीक आहे. मग आता पी साठी आपल्याला इंटेन्सिटी काय करायची आहे, इंटेन्सिटी आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता इंटेन्सिटी फाइंड करण्यासाठी आता काय काय सांगतोय बघा, काय काय आपल्याला लिहायचं आहे. आता त्यात दिलेल्या इक्वेशन्स पण आपल्याला माहित आहेत. कालच्या लेक्चरमध्ये मी असं म्हटलं होतं, एक म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी, दुसरा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी आणि तिसरा म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आता त्यासाठी पहिल्यांदा इथं जो सरफेस मी कन्सिडर केला किंवा एखादा स्पियर आपण म्हणतोय कंडक्टिंग स्पियर आहे. ठीक आहे, युनिफॉर्मली चार्ज स्पियर किंवा स्पेरिकल शेप. मग आता हा जो स्पियर आहे त्या स्पियर वरती चार्ज कुठं आहे, आत आहे का बाहेर आहे, साहजिकच बाहेर आहे. ठीक आहे. मग आता जो चार्ज तिथं जो सरफेस वरती आहे त्याच्यावरती तो टोटल चार्ज किती असणार आहे, तर ते आपण कसं फाइंड केलं, तर त्यासाठी आपण इक्वेशन बघितलं होतं. ठीक आहे, सिग्मा म्हणतो सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा म्हणतो ना, सिग्मा इज इक्वल टू काय, क्यू अपॉन एरिया, सरफेस एरिया. बरोबर का, सरफेस एरिया म्हणजे किती, 4 पाय. आता इथं आर कुठला आहे, ह्या स्पियर साठी रेडियस किती आहे, कॅपिटल आर, म्हणजे किती आहे ना, 4 पाय आर स्क्वेअर. बट टोटल चार्ज ऑन दिस स्पियर किती मिळेल, तर टोटल चार्ज ऑन दिस स्पियर मिळेल तुम्हाला क्यू इज इक्वल टू सिग्मा 4 पाय आर स्क्वेअर. इक्वेशन मी अरेंज केलं, सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. देयरफॉर टोटल चार्ज क्यू इज इक्वल टू, हे इकडे आलं, क्यू इज इक्वल टू सिग्मा 4 पाय आर स्क्वेअर. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. ओके, म्हणजे टोटल चार्ज तुम्हाला मिळाला ऑन द कंडक्टर. ठीक आहे. त्याचबरोबर गॉसियन सरफेस ही ड्रॉ करून घेतला विथ रेडियस आर. आता काय करायचं आहे, पी वरती इंटेन्सिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता इंटेन्सिटी फाइंड करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला पाहिजे, जसं मी आता इथे सांगितलं होतं. ठीक आहे. मग आता ह्याचा टोटल एरिया म्हणजे टोटल सरफेस एरिया मला मिळेल. टोटल सरफेस एरिया मला किती मिळणार आहे, तर तो म्हणजे ह्याचा रेडियस आर आहे ना, टोटल सरफेस एरिया मला किती मिळेल, 4 पाय आर स्क्वेअर. बरोबर. पण मला टोटल सरफेस एरिया घ्यायचा आहे का, नाही घ्यायचा. मला काय करायचं आहे, मला इथं स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर करायचा आहे. हा मी केला सरफेस एरिया कन्सिडर. मग ह्याला मी म्हणतो लेट दिस सरफेस एरिया बी डीएस. माझा तो सरफेस एरिया मी त्या पॉइंटला कन्सिडर केला, कोणत्या पॉइंटला, पी ला. तसंच मी इथंही कन्सिडर करू शकतोय, तसंच मी इथंही कन्सिडर करू शकतोय. म्हणजे कुठेही जरी केला तरी इंटेन्सिटी मला तेवढीच मिळणार आहे. काय इंटेन्सिटी मला तेवढी मिळणार आहे, कारण सेंटर पॉइंट पासून हा पी चा डिस्टन्स किती आहे, आर. मग तसंच मी इथं जरी पॉइंट कन्सिडर केला, सेंटर पासून इथं डिस्टन्स किती मिळणार आहे, स्मॉल आर मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक सरफेसच्या पॉइंट वरती, म्हणजे त्या एका सरफेस वरती कुठे जरी पॉइंट कन्सिडर केला तर त्या प्रत्येक पॉइंटला इंटेन्सिटी काय राहणार आहे, सेम राहणार आहे. ठीक आहे. ओके. मग आता इथं सरफेस एरिया कन्सिडर केला, त्याचबरोबर मला इथं त्याचा नॉर्मल किंवा एरिया वेक्टर मिळाला, तो म्हणजे डीएस वेक्टर. मग आता इथं तो चार्ज आहे, इथून तो त्या चार्जेस पासून मला ती फील्ड मिळाली. आता ती फील्ड कशी मिळाली, आता फील्ड बघायला गेलो की आपण काय म्हणतोय, ही जी फील्ड तुम्हाला या सरफेस वरती बघायला मिळेल ती तुम्हाला रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड बघायला मिळेल. रॅडियल म्हणजे कशी, कालच्या फिगर मध्ये इथं जर पॉझिटिव्ह असेल, इथून ती लाईन अशी बाहेर पडेल, इथून ती लाईन अशी बाहेर पडेल, इथून ती लाईन अशी बाहेर पडेल. म्हणजे अशा फॉर्म मध्ये जी फील्ड तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. ह्या फील्डला आपण काय म्हणतोय, रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. मग तीच रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला इथं मिळेल, इथं पण बघायला मिळेल. मग इथं जर सपोज मी कन्सिडर केला तर इथून परत ती काय होणार, इथून ही लाईन अशी मिळेल. फक्त तो कुठून आपण त्यावेळेला परपेंडिक्युलर असेल सरफेसला, त्या तो कुठून असणार आहे, सेंटर पॉइंट पासूनच असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण इमॅजिन काय करतोय, किंवा आपलं बघितलं तर आपल्याला असं काय कळतंय की तो सेंटर पासूनच आलेला आहे. कुठून आलाय, तो सेंटर पासून आलेला आहे. ठीक आहे. सपोज मी जर इथं कन्सिडर केला तर इथून तो परपेंडिक्युलर म्हणजे तो तुम्हाला असा काहीतरी मिळेल. ठीक आहे. आणि इथून मी ड्रॉ केला, हा परत कुठून आला, सेंटर पॉइंट पासून आला. ठीक आहे. त्यामुळे अडचण काय येणार नाही, तुम्हाला जी फील्ड बघायला मिळेल ती फील्ड कशी असणार आहे, रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. कशी बघायला मिळेल तुम्हाला, रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. कन्सेप्ट कळाला इथपर्यंत. ओके. ठीक आहे. लेट अस गो फॉरवर्ड. मग आता पॉइंट पी ला मी स्मॉल एरिया कन्सिडर केला, तो म्हणजे डीएस वेक्टर. आणि हा डीएस वेक्टर काय आहे, विच इज पॅरलल टू द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ही जी इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला मिळाली ती फील्ड आणि तो डीएस हा कसा आहे, पॅरलल आहे. पॅरलल असल्यामुळे अँगल किती मिळणार आहे, थिटा.
मग आता हिथला मी फ्लक्स फाइंड करतो. आता फ्लक्स मी फक्त डीएस साठी फाइंड केलाय, ह्या सगळ्यासाठी फाइंड केलाय का? नाही. म्हणजे मला फ्लक्स जो घ्यायचा तो फ्लक्स किती असणार आहे? डी5. फाइंड येईल का? नाही. डी5 मिळेल. बघा आता इक्वेशन लिहूया आपण. फ्लक्स at point P is given by d5 is equal to E vector dot ds vector. d5 is equal to E vector dot ds vector. ठीक आहे. तसंच मी असं म्हणेन d5 is equal to E ds cos theta. स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे. डॉट प्रोडक्ट असल्यामुळे डॉट काढले काय ना तिथे इक्वेशन तुम्हाला कॉस थीटा म्हणजे वेक्टर फॉर्म काढले की आपल्याला काय मिळते? कॉस थीटाचं इक्वेशन मिळते. मग आता थीटा किती आहे? दोघं पण एकमेकांना पॅरलल असल्यामुळे थीटा इज इक्वल टू 0. मग देयरफॉर cos 0 इज इक्वल टू 1. मग देयरफॉर d5 किती मिळेल? d5 इज इक्वल टू E into ds. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. त्याला म्हणलं मी इक्वेशन नंबर 1. आता मी काय म्हणतो? आता हा फ्लक्स फाइंड केला तो म्हणजे फक्त ह्या डीएस साठी फाइंड केला. असे मी सगळे एरिया मी जर कन्सिडर केले, मग आता सगळे एरिया कन्सिडर केले म्हणजे हा टोटल सरफेस एरिया मला मिळेल. टोटल सरफेस एरिया. आता कुठला जरी एक सरफेस एरिया जरी कन्सिडर केला तर मला इक्वेशन हे एवढंच मिळणार आहे. का चेंज होणार आहे? कारण रॅडियल फील्ड कसे? रॅडियल फील्ड त्या सरफेसला प्रत्येक पॉइंटला तो परपेंडिक्युलर आहे. प्रत्येक पॉइंटला जसं मागाशी म्हटलं इथं परपेंडिक्युलर मिळतोय, इथं परपेंडिक्युलर मिळतोय, इथं परपेंडिक्युलर मिळतोय. त्या प्रत्येक ठिकाणी मला d5 चे इक्वेशन किती मिळणार आहे? E डॉट ds मिळणार आहे. ठीक आहे. मग त्यासाठी टोटल सरफेस एरियासाठी आपली इक्वेशन आता फाइंड करणार. मला काय करावं लागेल? मला टोटल फ्लक्स काढण्यासाठी मला त्याचं इंटिग्रेशन घेतलं पाहिजे. ठीक आहे. मग टोटल फ्लक्स ऑफ Gaussian surface is given by phi is equal to integration of d5. किंवा क्लोज नाही म्हटलं तरी चालेल किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन म्हटलं तरी चालेल, कसं केलं तरी चालेल. मग आता हाऊ मच इज द phi? Phi is equal to d5 म्हणजे किती आहे? d5 is equal to E dot ds. इलेक्ट्रिक फील्ड मला सगळीकडे काय मिळणार? इलेक्ट्रिक फील्ड सगळीकडे मला सेमच मिळणार, त्यामध्ये बदल होणार नाही. मग therefore phi is equal to E कॉन्स्टंट असल्यामुळे E काय झाला? बाहेर आला. इंटिग्रेशन कोणाला गेला? त्या ds ला गेला. ओके. आता इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे हा ds प्रत्येक ठिकाणी ds मी कन्सिडर केला आणि ह्या सगळ्याचा मिळून एक सरफेस तयार झाला. मग तो काय? तो पण एक गॉसियन स्फिअरच आहे. ठीक आहे. गॉसियन स्फिअर असल्यामुळे मला सरफेस एरिया किती मिळणार? साहजिकच सरफेस एरिया किती आहे? 4πr². म्हणजे फक्त तर रेडियस याचा बघा. रेडियस कॅपिटल आर आहे का स्मॉल आर आहे? स्मॉल आर आहे. ठीक आहे. मग आता काय येणार? इंटिग्रेशन ऑफ ds इज इक्वल टू 4πr². आता इक्वेशन काय येणार? phi इज इक्वल टू E डॉट 4πr². इक्वेशन नंबर 2. समजलं तर बरं आहे? ओके. आता हे झालं इक्वेशन नंबर 2. म्हणजे आता तुम्ही काय केलं? ह्या फक्त गॉसियन सरफेस साठी तुम्ही टोटल फ्लक्स फाइंड करून घेतला. म्हणजे किती लाईन्स त्यातून पास होतील हे सगळं आपण फाइंड केलं. ते किती मिळालं? तर E डॉट 4πr². इथपर्यंत झालं इक्वेशन नंबर 2. अकॉर्डिंग टू, बघा मी काय म्हणतो? अकॉर्डिंग टू गॉस लॉ. गॉस लॉ काय सांगतोय? गॉस लॉ सांगतोय phi इज इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन 0. q म्हणजे कुठला? इनसाइडचा. जो गॉसियन सरफेस कन्सिडर केला त्या सरफेसच्या आतला जो चार्ज आहे तो चार्ज कन्सिडर करायचा आहे. मग बघा बरं, हा जर गॉसियन सरफेस जर असेल तर ह्याच्या आतला चार्ज किती आपण म्हणलाय? त्याला म्हणलंय आपण q. ठीक आहे. इनसाइड सरफेसच्या आत आहे ना, त्यामुळे इनसाइड झाला. ठीक आहे. म्हणजेच काय मिळालं? इक्वेशन phi इज इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन 0. मग आता हे इक्वेशन ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3.
मग आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 मी काय करू शकतो, LHS इक्वल असल्यामुळे मी RHS इक्वल दाखवू शकतो. मग त्यासाठी मी असं म्हणेन फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय येणार बघा बरं. इथं पण LHS ला फायच आहे, इथं पण LHS ला फायच आहे. मग LHS तुमचं जर सेम असेल तर तुम्ही RHS पण काय करू शकता, सेम दाखवू शकता. मग कम्पेअर करा इक्वेशन्स फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय येणार. E is equal to E 4 pi r square is equal to Q upon epsilon 0. ओके, इथं मिळालं तुम्हाला कंपॅरिझनचं इक्वेशन. पण त्याचबरोबर हा कंडक्टिंग स्फियर आहे, स्फियरच्या सरफेस वरती तुम्हाला नंबर ऑफ चार्जेस बघायला मिळतात. मग टोटल चार्ज किती, Q. मग आता इथला चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झाला, पर युनिट एरिया. ठीक आहे, म्हणजे ते इक्वेशन लिहिलं आपण सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन एरिया. ठीक आहे, ds पर युनिट एरिया. ठीक आहे, मग आता जर 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 1 युनिट एरिया जर कन्सिडर केला, 1 युनिट एरिया म्हणजे हा 1 झाला असेल तर किती येणार आहे, Q इज इक्वल टू 1 सिग्मा. 2 युनिट एरिया जर असेल, 2 युनिट एरिया तर किती मिळेल, Q इज इक्वल टू 2 सिग्मा. असं इक्वेशन मिळेल आपल्याला. ठीक आहे, मग आता इथला जो कंडक्टर आहे या सरफेस वरती जो काही चार्ज आहे त्याची डेन्सिटी जर काढली तर ती डेन्सिटी किती मिळाली, सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन A. एरिया म्हणजे किती, 4 पाय r स्क्वेअर. आणि ते इक्वेशन आपण आता लिहिलंय, Q इक्वल टू किती मिळते. मग ते Qचं इक्वेशन मला काय करायचं आहे, इथं मला सबस्टिट्यूट करायचं आहे. मग मी असं म्हणेन सरफेस चार्ज डेन्सिटी for charged conductor किती येणार, तर सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन 4 पाय r स्क्वेअर. and therefore Q is equal to sigma 4 पाय r स्क्वेअर. ठीक आहे, इक्वेशन नंबर याला घ्या 4, याला घ्या 5. ठीक आहे, ते फक्त समजण्यासाठी. समजलं का, सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर चार्ज कंडक्टर म्हणजे हा जो चार्ज कंडक्टर जो कन्सिडर केलाय त्याच्यावरची डेन्सिटी किती आहे, तर तो म्हणजे सिग्मा. मग सिग्मा म्हणजे किती, तर Q अपॉन एरिया. मग एरिया म्हणजे कुठला, तर हा सरफेस एरिया. मग सरफेस एरिया किती आहे, कॅपिटल R आहे, बरोबर. सॉरी स्मॉल आर लिहिलाय, इथं कॅपिटल R पाहिजे. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन 4 पाय r स्क्वेअर. म्हणजे मला टोटल चार्ज किती मिळेल, तर सिग्मा 4 पाय r स्क्वेअर. मग आता Q ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 4 मध्ये काय करायचंय, सबस्टिट्यूट करायचंय. ठीक आहे, इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट करायचंय. मग आता काय करूया, इकडचं हेडिंग पुसतो मी. ठीक आहे, काय ना, सबस्टिट्यूट above equation in equation 4. किती येतंय बघा, E डॉट 4 पाय r स्क्वेअर इज इक्वल टू Q म्हणजे किती, सिग्मा 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन 0. म्हणजे काय केली, Q ची व्हॅल्यू फक्त काय केली, सबस्टिट्यूट केली. कॅन्सल करा, इथं 4 पाय कॅन्सल झाला, राहिलं किती, E इज इक्वल टू सिग्मा R स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन 0 R स्क्वेअर. हे तुमचं फायनल एक्सप्रेशन. ठीक आहे, हे तुमचं फायनल एक्सप्रेशन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, ऍट पॉइंट P. Electric field intensity at point P on Gaussian surface for the conducting hollow sphere. समजलं, नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या सगळं हे, नोट डाऊन करा. पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करून. ठीक आहे.
झालं झालं का? ठीक आहे, बघा इकडं. आता हे झालं तुमचं फायनल एक्सप्रेशन, जी इंटेन्सिटी आपण फाइंड केली. कुठं फाइंड केली? तर ह्या गॉसियन सरफेसचा, सॉरी गॉसियन सरफेस वरती फाइंड केली. तो पॉईंट पी कुठं होता? तर ऑन द गॉसियन सरफेस. म्हणजे आता पी जर तुमचा इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, मग तुम्हाला इंटेन्सिटी सगळीकडे तुम्हाला एवढीच मिळणार आहे. मग आता जर इक्वेशन जर बघितलं तर आता E इज इक्वल टू सिग्मा. सिग्मा काय असणार आहे? सगळीकडे चार्ज सेमच आहे, त्यामुळे डेन्सिटी तुम्हाला सेमच मिळणार, त्यामुळे तो कॉन्स्टंट झाला. एप्सिलॉन 0 तुमचा परमिटिव्हिटी आहे, तो पण तुमचा कॉन्स्टंट असणार आहे. इथं कॅपिटल आर आहे, रेडियस बदलणार आहे का इथला? नाही बदलणार. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा गिवन आहे, हा तुम्ही तयार केलेला आहे. त्यामुळे E आणि R रिलेशन कसं आहे? E आणि R रिलेशन तर E इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. E इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. आणि बाकीचे टर्म तुमचे काय सगळे कॉन्स्टंट आहेत. येते लक्षात? ठीक आहे, समजले तर बरे. ओके, आता कंडिशन्स आहेत. आता ही जी इंटेन्सिटी फाइंड केली, ही इंटेन्सिटी कुठं फाइंड केली? आउटसाइडला फाइंड केली, आउटसाइड दी कंडक्टर. म्हणजे हा जो कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही पॉइंट पी कन्सिडर केला. ठीक आहे, म्हणजे ही जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी कुठली आहे? आउटसाइडची इंटेन्सिटी आहे, ही आउटसाइड. तसंच मला इनसाइड साठी मला घ्यायचं आहे आणि ऑन द सरफेस साठी मला घ्यायचं आहे, ऑन द सरफेस साठी. मग इथं मला कंडिशन्स मिळणार आहेत. म्हणजे तिथे केसेस मध्ये मी डायरेक्ट लिहू शकतो, मला लगेच ते इक्वेशन मिळेल, काय अडचण येणार नाही. त्यासाठी मी इकडचं हे रद्द करतो. ठीक आहे, बघा तर मी म्हणतो केस 1. केस 1. केस 1. इफ पॉइंट P lies inside the sphere, find the intensity. म्हणजे काय करायचं आहे? आता जर पॉइंट पी जर तुमचा त्या कंडक्टरच्या आतल्या बाजूला जर असेल तर आपल्याला इंटेन्सिटी फाइंड करायची आहे. म्हणजे आता ही फिगर बघा, आता फिगर नवीन ड्रॉ करतो. सपोज हा आपला स्फियर आहे, सेंटर पॉइंट O आणि याचा रेडियस किती? R. चार्जेस कुठे आहेत? तर ऑन द सरफेस. चार्जेस कुठे डिसाइड करतात? ऑन द सरफेस वरती. ठीक आहे, आता पॉइंट P घ्यायचा आहे. पॉइंट P कुठे घेतला मी? सपोज पॉइंट P मी इथे घेतला. तर त्या पॉइंट P वरती काय करायचं आहे? आपल्याला इंटेन्सिटी फाइंड करायची आहे. म्हणजे त्याला मी काय म्हणतो? गॉसियन सरफेस कन्सिडर करतो. मग आता गॉसियन सरफेस कन्सिडर केल्यानंतर हा सर्कल मला असा मिळेल किंवा हा स्फियर मला असा मिळेल. ठीक आहे, हा झाला गॉसियन सरफेस. म्हणजे इथून मी इथं हे अशी डायग्राम ड्रॉ केली. ही झाली इंटेन्सिटी. त्याचबरोबर एरिया वेक्टर किती येणार आहे? ds वेक्टर. पॅरलल आहे, म्हणजे इथं मी काय केलं? इथं मी सरफेस एरिया कन्सिडर केला आणि हा सरफेस एरिया म्हणजे ds. ठीक आहे, आता फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला phi इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ E डॉट ds. इंटेन्सिटी काय राहणार? इंटेन्सिटी कॉन्स्टंट असणार, त्यामुळे क्लोज इंटिग्रल ds. आता ds म्हणजे किती येणार? तर आता मी जर हा इथला O पासून P चा डिस्टन्स मी R जर कन्सिडर केला तर इथं कोण मोठा आहे? इथं हा कॅपिटल R मोठा आहे, स्मॉल r लहान आहे. म्हणजे कंडिशन काय येणार आहे? R इज लेस दॅन कॅपिटल R. ती मी कंडिशन वाटते इथंच घेतो. If P point lies inside the sphere, then small r is less than capital R. मग आता इथला ds काढायचा. ds कुठला काढणार? त्या सरफेस एरियाचा काढणार. म्हणजे किती मिळेल? phi is equal to E. ds म्हणजे किती? 4 pi r square. असं तुम्हाला इक्वेशन मिळेल. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता गॉसियन सरफेस.
गॉसियन सरफेस काय सांगतो? गॉसियन सरफेस सांगतो की तो सरफेस जो आपण जो ड्रॉ करतोय तो काय करणार आहे, तो त्या चार्जेसला क्लोज करून घेणार आहे. मग आता इथं जर गॉसियन सरफेस मी जर ड्रॉ केला तर इथं कुठं आतल्या बाजूला चार्ज आहे का रे? आतल्या बाजूला कुठं चार्ज आहे का? ऍज देयर आर नो चार्जेस इनसाइड द गॉसियन सरफेस. No charges inside the Gaussian surface. Hence, how much is the charge inside the Gaussian surface? 0. How much is the charge inside the Gaussian surface? एकही चार्ज त्या सरफेसच्या आतल्या बाजूला नाहीये, त्यामुळे टोटल चार्ज मला किती मिळणार आहे? 0. मग अकॉर्डिंग टू गॉस लॉ, phi is equal to q upon epsilon 0. मग आपला चार्ज 0 झाल्यामुळे phi is equal to 0 हे मिळालं इक्वेशन. त्याला इक्वेशन मी 2 घेतो. हे इक्वेशन मी कम्पेअर करतो. मग आता एलएचएस तुमचा फायच आहे, आरएचएस तुम्ही दाखवला म्हणजे किती येणार? E is equal to E 4 pi r square is equal to 0. म्हणजे E is equal to किती मिळणार? इंटेन्सिटी E is equal to 0. म्हणजे जर P पॉइंट जर तुमचा आत कंडक्टरच्या आतल्या बाजूला असेल तर आतल्या बाजूला चार्ज एकही शिल्लक नाहीये, त्यामुळे तो चार्ज किती झाला? 0. मग चार्ज 0 झाल्यामुळे इंटेन्सिटी किती मिळाली? इंटेन्सिटी 0 मिळाली. मग आता मी असं म्हणू शकतो, इफ पॉइंट P लाइज इनसाइड द स्फियर देन इंटेन्सिटी E is equal to 0. डायरेक्टली लिहिलं जाईल. ठीक आहे. केस 1 लिहून घ्या, नोट डाऊन करा. केस 1 लिहून घ्या. पॉज करा, पॉज करून लिहून घ्या. लास्ट केस. ओके, रब करो. ठीक आहे. काय येणार? R is less than R. No charges inside the Gaussian surface. They are Gaussian sphere. Therefore, Q is equal to 0. Hence, E is equal to 0. मला ते इक्वेशन तुम्ही लिहिलेलं आहे समजा. ठीक आहे. असं येतं. आता मी म्हणतो केस 2. काय ना केस 2 मध्ये इफ पॉइंट P lies on the surface of a conductor किंवा स्फियर, कंडक्टिंग स्फियर. Okay. If point P lies on the surface of a conducting sphere, what will be the intensity? पुन्हा डायग्राम सॉल्व करायला लागेल. टिरप करतो. सपोज हा आपला कंडक्टिंग स्फियर आहे, याच्यावरती तो चार्ज असेल. दिस इज द चार्ज ऑन द सरफेस. हा सेंटर पॉइंट O आणि इथून त्याचा रेडियस म्हणजे कॅपिटल R. आणि आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पॉइंट P घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? लाईज ऑन द सरफेस ऑफ ए कंडक्टिंग स्फियर. म्हणजे या स्फियर वरतीच जर पॉइंट P जर मी कन्सिडर केला, इथे इंटेन्सिटी मला काय करायचंय? फाइंड करायचंय. मग आता इथं मी सरफेस एरिया कन्सिडर केला. ठीक आहे. आणि हा सरफेस एरिया मी म्हणला इथं त्याला ds. ठीक आहे. इथं मिळणार तिला इंटेन्सिटी E वेक्टर, हा ds वेक्टर. पुन्हा ते दोघं कसे आहेत? पुन्हा ते एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे थीटा इज इक्वल टू 0. त्यामुळे इक्वेशन आपलं काय असणार आहे? phi इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल E डॉट ds म्हणजेच E क्लोज्ड इंटिग्रल ds किती येणार? आता ds म्हणजे सरफेस एरिया कंडक्टिंग स्फिअरचा झाला म्हणजे किती? 4 pi r स्क्वेअर. r कुठला बघा बरं? कॅपिटल की स्मॉल? r तर सेमच. म्हणजे आता हा जो स्मॉल r तो कन्सिडर करणार. हा r काय आहे? r इज इक्वल टू कॅपिटल R. म्हणजे तिथे येणार E इज इक्वल E 4 pi r स्क्वेअर. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1.
कळत आहे? काय केलं आपण? पॉइंट पी कुठं लाय होतोय? लाईज ऑन द सरफेस ऑफ दिस कंडक्टर. मग आता हा जर कंडक्टर जर असेल तर त्याच्या सरफेस वरतीच पॉइंट पी आहे, सरफेस वरतीच पॉइंट पी आहे. मग आता मी काय केलं, इथं स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केला, त्याला मी म्हटलं टीएस वेक्टर. मग आता त्याचा एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड दे बोथ आर पॅरलल. मग पॅरलल असल्यामुळे काय झालं, थीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आता इथला मी जर फ्लक्स फाइंड केला तर तो फ्लक्स मला किती मिळतोय? फाय इज इक्वल टू ई इंटू 4πr². आर कुठला? तर ह्या ओपीचा, ओपी किती? स्मॉल आर, स्मॉल आर मध्येच किती? कॅपिटल आर, त्यामुळे 4πr². हे झालं इक्वेशन अकॉर्डिंग टू गॉस लॉ. आता गॉस लॉ काय सांगतोय? गॉस लॉ सांगतोय फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. क्यू कुठं पाहिजे? इनसाइड पाहिजे. क्यू कुठं पाहिजे? इनसाइड पाहिजे. मग आता सरफेस एरिया असल्यामुळे काय येणार इक्वेशन? सरफेस एरिया असल्यामुळे आता इंटेन्सिटी जी फाइंड करणार, इंटेन्सिटी फाइंड करणार म्हणजे काय येणार? आता इथं त्याची डेन्सिटी पण असणार आहे, सरफेसच्या डेन्सिटी. सरफेस वरती आहे म्हणजे डेन्सिटी तर मिळणारच आहे, कारण तो चार्ज त्याला मिळतोय. पहिल्या फिगर मध्ये स्पियर असा होता, चार्ज आतल्या बाजूला होता. दुसऱ्यामध्ये काय होता? हा असा असल्यामुळं हा सरफेस एरिया आपला असा होता की इथं आत चार्जच नव्हता, त्यामुळे क्यू इज इक्वल टू 0. पण तिसऱ्यांदा जो चार्ज आहे तो सरफेस वरतीच आहे, त्यामुळे त्याला चार्ज मिळणार आहे. मग त्यासाठी डेन्सिटी आपल्याला किती मिळणार? डेन्सिटी म्हणजे सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4πr². ठीक आहे, 4πr² म्हणजे क्यू किती मिळेल? सिग्मा 4πr². मग ती व्हॅल्यू मी जर इथं सबस्टिट्यूट केली आणि हे दोन इक्वेशन्स मी इक्वल दाखवले तर काय येणार बघा बरं. ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो, ही व्हॅल्यू इथं पुट करतो म्हणजे किती मिळेल? फाय इज इक्वल टू क्यू 4πr². मग आता ही एक टर्म, ही एक टर्म, दोन्ही इक्वेट करा. काय मिळेल इक्वेशन? आता हे 64 नाही आहे, सिग्मा आहे, सिग्मा काय येणार? ई 4πr² is equal to sigma 4πr². 4πr² cancel म्हणजे E is equal to sigma. नंतर आला किती? एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 एप्सिलॉन 0 म्हणजे सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. हे तुमची फायनल टर्म. E is equal to sigma अपॉन एप्सिलॉन 0. कारण ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुट केली त्यामुळे तो एप्सिलॉन 0 राहिला. म्हणजे फाय इज इक्वल टू सिग्मा 4πr² अपॉन एप्सिलॉन 0. ही टर्म घेतली आणि ही टर्म घेतली. 4πr² कॅन्सल झाला, राहिला किती? E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. हे तुमची फायनल टर्म. म्हणजे इंटेन्सिटी किती मिळाली? E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. दिस इज युअर फायनल इक्वेशन. दादा पॉज करून नोट डाउन करून घ्या. पॉज करा, नोट डाउन करा. ओके, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. इथं फक्त काय करायचं आहे? इफ पॉइंट पी लाइज ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टिंग स्फियर then small r is equal to capital R, and therefore E is equal to sigma upon epsilon 0. ठीक आहे, झालं हे लिहून, ठीक आहे. फक्त जरा इकडे लक्ष द्या, जरा लक्ष द्या. इंटेन्सिटी जी मिळते ती कुठून मिळते रे? ती पॉइंट चार्ज पासून मिळते, प्लस क्यू इंटेन्सिटी. ठीक आहे, पण ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर चार्जेस कुठे आहेत? चार्जेस आहेत सरफेस वरती. चार्जेस कुठे आहेत? सरफेस वरती. मग आता इंटेन्सिटी जी ही मिळाली ती आपल्याला असं दाखवते बाहेरून की हा चार्ज कुठं असणार आहे? सेंटरला असणार आहे. म्हणजे इट सेम्स काय तर चार्ज इज ऍट द सेंटर ऑफ द स्फियर. म्हणजे बाहेरून ज्यावेळेला आपण इक्वेशन सगळे हे मांडतोय
इक्वेशन जे म्हणतोय आता इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर म्हणजे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला इंटेन्सिटीचा तुम्ही लिहितो इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर असं ते इक्वेशन आहे बरोबर क्यू अपॉन आर स्क्वेअर. मग आता हा जो चार्ज क्यू आहे हा चार्ज क्यू कुठे असणार आहे तर ह्या क्यू पासून जी इंटेन्सिटी आपण जी फाइंड करतोय ती ठीक आहे. म्हणजे इथं मी अजून एक चार्ज कन्सिडर केला क्यू नॉट आणि इथला डिस्टन्स तुम्ही किती घेतला आर तर तुम्हाला हे इक्वेशन काय मिळणार आहे हे इक्वेशन तुम्हाला असं मिळेल. म्हणजे जी इंटेन्सिटी मिळाली कुठून मिळाली त्या चार्ज पासून मिळाली. म्हणजे ही तर जी इंटेन्सिटी पण मला जी मिळणार हे कुठून मिळणार आहे तर त्या सरफेस पासून मिळणार आहे. आत चार्ज आहे का नाही म्हणजे आतला चार्ज किती आहे झिरोच आहे ठीक आहे. पण बाहेरून जर आपण बघत असताना तर तो चार्ज कुठं असणार आहे तर आर डिस्टन्स कुठून कन्सिडर केलाय ओ पासून कन्सिडर केलाय ना बरोबर का. लक्षात येते का बघा हे रब करतो तुमच्या लक्षात येईल. बघा आपण काय केलंय हा कंडक्टिंग स्पियर आणि हा गॉसियन सरफेस ठीक आहे. इथं आपला पॉइंट पी आहे हा आपला डीएस आणि इथं ही आपली इंटेन्सिटी ओके. आणि हा आपला डिस्टन्स काय आर आणि हा डिस्टन्स आपला कॅपिटल आर ओ पॉइंट. ह्या फिगर प्रमाणे जर इक्वेशन आपण बघितलं तर इथं पण इंटेन्सिटी आपल्याला तशीच मिळाली. इथं पण इंटेन्सिटी आपल्याला तशीच मिळाली इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर ठीक आहे. इंटेन्सिटी आपल्याला अशीच मिळणार. मग आता हा क्यू म्हणजे कुठं आला हा क्यू म्हणजे थोडक्यात इथं आला पॉइंट ओ ला आला. मग इथं आपण चार्जेस कुठं कन्सिडर केलेत इथं कन्सिडर केलेत. कन्सिडर म्हणजे सरफेस वरतीच ते आहेत. मग आता ह्या फिगर मधून जी इंटेन्सिटी आपल्याला या पी वरती मिळाली पी वरती तर या पी वरती जी इंटेन्सिटी मिळाली हा काय दाखवतोय की चार्ज आपला कुठं असणार आहे ऍट द सेंटर. पण सेंटरला चार्ज आहे का नाही तो कुठं आहे तर या सरफेस वरती. म्हणजे फक्त आपल्याला दर्शवतोय काय इट सीम्स लाईक द चार्ज इज ऍट द सेंटर but actually it is not at the center, it is on the surface of the conductor. It seems like शब्द काय म्हणतो बघा it seems like the charge is at the center. आपल्याला असं दाखवतोय पण ऍक्च्युअली आहे का नाही. त्यामुळे हा डिस्टन्स टोटली ओ पासून कन्सिडर करतोय. त्यामुळे टोटल आर मिळते इक्वेशन मध्ये प्रत्येक ठिकाणी ठीक आहे. हे फक्त कन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला फक्त ते सांगायचं ऍक्च्युअली चार्ज कुठं आहे सरफेस वरती पण तो दाखवतोय कुठं सेंटरला असल्यासारखं दाखवतोय. म्हणून तो डिस्टन्स तुम्ही ओ पासून मेजर करताय. कळालं ठीक आहे. तिथं आपला एक ऍप्लिकेशन झालं. आता उद्याच्या लेक्चरला आपण दुसरं ऍप्लिकेशन बघतोय ठीक आहे ते सिलिंडरसाठी. तसं आता हा स्पियर साठी तुम्ही फाइंड केला. स्पियर साठी आता तुम्ही आउटसाइड साठी बघितलं इनसाइडला बघितलं आणि त्याचबरोबर सरफेस साठी बघितलं. 3 इंटेन्सिटी तुम्हाला वेगळे वेगळे मिळतात. आउटसाइडला किती मिळालं इज इक्वल टू सिग्मा समथिंग काय सॉरी इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन 0 आर स्मॉल आर स्क्वेअर. तसंच इनसाइडला तुम्हाला इंटेन्सिटी 0 मिळाली आणि ऑन द सरफेस साठी तुम्हाला इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0 ठीक आहे. थांबूया इथं. हे झालं आजचं पहिलं ऍप्लिकेशन. उद्या लेक्चरला आपण दुसरं ऍप्लिकेशन बघूया ठीक आहे. थँक्यू.